श्री स्वामी समर्थ. आज मी मिश्र पिठांच्या खुसखुशीत, खमंग आणि व्यवस्थित प्रमाणासह मोजकेच मसाले वापरून एकदम सोपी आणि पारंपरिक तिखट मिठांच्या पुऱ्यांची रेसिपी करणार आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. याला तळणीचे कोंडुळे असंही म्हणतात. तर आता या रेसिपीसाठी इथं मी एक मोठं ताट घेतले. त्याच्यामध्ये मी 1 वाटीच्या प्रमाणात 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीनं मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ही पिठं मी अगोदर स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. नंतर या पिठांना सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर आता याच्यामध्ये टाकण्यासाठी मी 1 पळी तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तर आता हे गरम केलेलं तेल या पिठावरती टाकून घ्यायचं. अगोदर चमच्यानं मी मिक्स करून घेणार आहे, कारण तेल गरम असल्यामुळं हाताला थोडंसं भाजू शकतं. थोडंसं कोमट झालं की आता हे तेलाचं मोहन आणि ही पिठं एकसारखी छान मिक्स करून घ्यायची. तेलाचं मोहन सगळीकडून पिठाला एकसारखं लागलं पाहिजे. याच्यामुळे या पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात. तर तुम्हाला एकदम कुरकुरीत पुरी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठही टाकू शकता. नंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण बनवून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा घालायचा आणि जराही पाणी न वापरता याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं. तर आता या पिठामध्ये मी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. नंतर अर्धा चमचा धना पावडर घालायची. हे बनवून घेतलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचाभर तीळ घालायचे. थोडंसं हिंग घालायचं, कारण याच्यामध्ये मी बेसन पीठ वापरलेलं आहे. 1 चमचा कसुरी मेथी घालायचे. चवीप्रमाणे इथे 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी इथं मी 2 ते 3 चमचे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची. याच्यामुळे याची चव खूप जास्त छान लागते. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी 1 चमचा कसुरी मेथी वापरू शकता. तर आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं. त्याच्यातलंच इथं थोडं पाणी घालून याचं मस्त असं मध्यम पीठ भिजवून घ्यायचं. हे पीठ मी 10 मिनटं तरी भिजवून घेतलेलं आहे. 10 मिनटानंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तर आता हे पीठसुद्धा आपलं मस्त असं भिजलेलं आहे. याच्यातलंच एक गोळा काढून घ्यायचा. तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ पुऱ्या हव्यात त्या हिशोबानं. तर आता याच्यातला एक गोळा काढून घेतल्यानंतर त्याला छान असं गोलाकार करून घ्यायचं आणि याच्यावरती मी अगदी थोडंसं ज्वारीचं पीठ लावलेलं आहे. तर तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ पोळी हवी असेल त्याप्रमाणे याची मस्त अशी मीडियम आकाराची मी पोळी लाटून घेतलेली आहे. तर आता ही मस्त पोळी लाटून झाली की एक झाकण घ्यायचं आणि झाकणानं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या पुऱ्या बनवू शकता. गोल, त्रिकोण, चौकोन. तर आता ही मध्यम आकाराची मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता एका झाकणाने याच्या मी गोल अशा पुऱ्या बनवून घेणार आहे. तर जर तुम्हाला पुऱ्या एकदम कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही याचं पीठ थोडंसं घट्ट असं कठीण भिजवून घ्यायचं आणि त्याच्या पुऱ्या एकदम पातळ लाटायच्या आणि मीडियम गॅसवरती ते छान अशा तळून घ्यायच्या. आणि जर एकदम मऊ पाहिजे असतील तर याचं पीठ थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आणि याची पुरीसुद्धा थोडीशी जाड लाटून घ्यायची आणि त्यासुद्धा पुरे एकदम मऊ आणि खुसखुशीत होतात. तर तुम्हाला ज्या प्रकारच्या हव्यात त्या प्रकारच्या तुम्ही लाटून बनवू शकता. कशाही लाटल्या तरी याच्या पुऱ्या एकदम छानच होतात. आणि या पिठामध्ये मी अगदी थोडीशी हळद वापरली, कारण हळद तळताना थोडीशी लालसर होते आणि त्या पुऱ्यासुद्धा थोड्याशा करपल्यासारख्या होतात आणि दिसायलासुद्धा त्या पुऱ्या थोड्याशा व्यवस्थित दिसत नाहीत. म्हणून मी अगदी थोडीशी हळद वापरलेली आहे. तर या पुऱ्या मी एकदम बनवून घेतलेल्या नाहीत. 2-2 गोळे काढून त्याच्या छान पुऱ्या बनवल्यात, कारण याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. ज्वारीच्या पिठाला पटकन पाणी सुटतं. त्याच्यामुळे 2च गोळ्याच्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या तळून घ्यायच्या. तर आता तेलसुद्धा आपलं मस्त असं गरम झालेलं आहे. तर आता या पुऱ्यासुद्धा मस्त खरपूस रंगावरती मी तळून घेणार आहे. तर प्रत्येक पुरी ही छान अशी लालसर रंगावरती तळली जाते आणि मस्त अशा फुगतातसुद्धा. तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर आता या मस्त पुऱ्या मी अशाच प्रकारे सगळ्यात छान पुऱ्या तळून घेणार आहे. या तिखट मिठांच्या पुऱ्या प्रवासातही अगदी 6 ते 7 दिवस आरामात टिकतात. चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत खूप जास्त छान लागतात किंवा चहाबरोबर तर एकदम उत्तम पर्याय आहे. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला आवडेलच.
तर मी या पुऱ्या थोड्याशा गोल, थोड्याशा त्रिकोण, थोड्याशा चौकोन अशा बनवून घेतलेल्या आहेत. तर आपल्या मस्त या पुऱ्या सगळ्या बनवूनही झालेल्या आहेत. या पुऱ्यांमध्ये तुम्ही हवे ते मसाले आणि हवे ते पीठही वापरून त्याही बनवू शकता. त्यासुद्धा खूप जास्त छान लागतात. तर कशी वाटली तुम्हाला मिश्र पिठांची खुसखुशीत पुरींची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच छान मस्त खुसखुशीत तिखट आणि खमंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.